हा मी पट्टीवाला प्लाझो शिवलेला आहे. याला पॉकेट पण लावलेलं आहे. आज मी याची कटिंग दाखवणार आहे आणि याचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी अपलोड केलेला आहे, तो पाहून घ्या. तर थोडक्यात कटिंग पाहूया. तर पहिल्यांदा एक लाईन मारून घ्यायची आहे. 2.5 मीटर कपडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपली उंची टाकायची 1 इंच सोडून. त्याच्यानंतर पायाजवळ घेतलेला आहे 13 इंच. इकडे पण मी सीटचा तिसरा भाग घेतला आहे 13 इंच. एक लाईन मारून घ्यायची आहे. वरती 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आपल्याला इलॅस्टिक किंवा नाडी लावण्यासाठी. आता इथून पण आपल्याला 2 इंच वरचं सोडून 13 इंच घ्यायचं आहे आणि याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. सीटचा तिसरा भाग घ्यायचा आहे सगळीकडनं आणि एक बॉक्स तयार करायचा आहे. मार्किंग पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला गोल राऊंड शेप द्यायचा आहे. आता इथून 13 इंचाच्या इथे आपण घेतलेला आहे, तर तिथे न घेता पुढे 2 इंच जायचं आहे आणि सरळ लाईन मारायची आहे. असं क्रॉसमध्ये घेतलं तर मग आपला प्लाझो आहे ना तो वरती उचलेल. तर तसं न करता दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. आता एक भाग कापून झाला आहे. आता दुसरा भाग आपल्याला कपड्यावर ठेवून 2-2 इंचाचं मार्किंग करून कटिंग करून घ्यायचे आहे. इथं पण वरती आपण 2 इंच घेतलेला आहे. तर कट करून घ्यायचा आहे आणि याचा फुल व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला पण असा प्लाझो शिवता येईल. खूप सोपा आहे पट्टीवाला प्लाझो शिवायला.